शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आता राज्य शासनाचा असो किंवा केंद्र शासनाचा सरकारच्या कुठल्याही योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल, अतिवृष्टी असो, नुकसान भरपाई किंवा पीक विमा यापैकी कोणत्याही योजनांचा जर तुम्हाला आता सरकारकडून लाभ पाहिजे असेल तर त्याकरता एक महत्त्वपूर्ण आणि अपडेट देण्यात आलेली आहे, ती म्हणजे फार्मर आयडीची। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर अशा प्रकारचे लाभ आता तुम्हाला मिळू शकणार नाही किंवा तुम्ही योजनांपासून वंचित राहू शकता। प्रत्येक योजनेचा लाभ घेण्याकरता ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे। यामध्ये अतिवृष्टीचं नुकसान भरपाई सुद्धा आता फार्मर आयडीच्याच माध्यमातून देण्यात येणार आहे आणि तशा प्रकारे सुरू सुद्धा झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांचे पैसे आता अडकलेले आहे, त्यांना तो लाभ मिळत नाही आहे। यामुळे बऱ्याचशा संघटना देखील मोठा आक्रोश आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे। आपल्या चॅनलवरती वारंवार आपण फार्मर आयडी बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तो कसा काढायचा, फार्मर आयडीचं स्टेटस कसं चेक करायचं, त्याचबरोबर तो पेंडिंग आहे का आणि पेंडिंग असेल तर काय करायचं, याबद्दल बऱ्याच वेळा आपल्या चॅनलवरती अपडेट देण्यात आलेली आहे। तरीसुद्धा शेतकऱ्यांनी अजून देखील आपले फार्मर आयडी हे बनवलेले नाही। त्या फार्मर आयडीचे जे फायदे आहेत ते आत्ता दिसू लागलेले आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानात मोठी सवलत शेतकऱ्यांना देण्यात आलेली होती। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्यांना अतिवृष्टीच्या अनुदानासाठी ई-KYC प्रक्रिया करण्याची जी प्रोसेस होती त्याकरता स्थगिती देण्यात आली होती। म्हणजेच काय तर हे अनुदान तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना कागदपत्राच्या कटकटीपासून मुक्तता मिळाली। महा-DBTच्या योजना असो वा इतर कोणत्याही योजना, फार्मर आयडी असल्यामुळे अनेक ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आता शेतकऱ्यांना भासत नाही। योजनांचा जो लाभ आहे अधिक जलद गतीने होण्यास सुरुवात झाली। भविष्यात प्रत्येक योजनांचा लाभ तुम्हाला याच फार्मर आयडीच्या माध्यमातून वेगाने आणि सहज घेता येणार आहे। तर मित्रांनो, अजून देखील तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढलेला नसेल तो लवकरात लवकर काढा। अनेक शेतकरी बांधवांना वाटतं की हे फार्मर आयडी काढायची प्रोसेस जी आहे ते खूपच किचकट आहे, पण हे असं अजिबात नाही। तुम्ही हा फार्मर आयडी प्रक्रिया फक्त 5 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता, ते देखील घर बसल्या। तुम्हाला फक्त काही माहिती लागणार आहे, ज्यामध्ये तुमचा सातबारा, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, त्यानंतर तुमच्या शेतीचा आटा, बस एवढे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही लगेच फार्मर आयडी करता अप्लाय करू शकता। जेव्हा तुम्ही फार्मर आयडी करता अप्लाय करता त्यावेळेस आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जातो। OTP टाकल्यानंतर तुम्ही लगेच अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये फार्मर आयडीचा जो फॉर्म आहे तो भरू शकणार आहात। तर मित्रांनो, अजून देखील काढला नसेल तर लवकरात लवकर तुमचा फार्मर आयडी काढून घ्या। फार्मर आयडी कसा काढायचा याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती वारंवार व्हिडिओ टाकण्यात आलेले आहे। फार्मर आयडी कसा काढायचा याची जी लिंक आहे, ज्याकरता तुम्हाला लिंक पाहिजे ते आता सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करत आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फार्मर आयडी लवकरात लवकर जनरेट करून घ्या। मित्रांनो, हा फार्मर आयडी लगेच काढून घ्या, नाहीतर तुमचं जे अतिवृष्टीचं अनुदान आहे ते अडकून पडेल। आता जसे आपण पाहतो की अतिवृष्टीचे वितरण हे फार्मर आयडीच्या माध्यमातून होण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये फार्मर आयडीच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले आहे। पण अनेक संघटना यावरती आक्षेप घेत आहे की आयडी अजून बनलेले नाही। पण मित्रांनो, हा वाद घालण्यापेक्षा अगदी कमी वेळात तुम्ही फार्मर आयडी जो आहे तो बनवू शकता। त्यामुळे वेळ वाया न घालवता तात्काळ आपला फार्मर आयडी जनरेट करून घ्या। तुम्ही हा घर बसल्या सुद्धा काढू शकता। जर तुम्हाला घर बसल्या काढता येत नसेल तर जवळपासच्या CSC सेंटरवरती जा, सातबारा, आठा आणि आधार कार्ड घेऊन तिथे तुमचा फार्मर आयडी करता फॉर्म प्रोसेसमध्ये करा। फार्मर आयडी कसा काढायचा यावरती सुद्धा आपला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही पाहू शकता आणि घर बसल्या सुद्धा अप्लाय करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व अपडेट दिलेली आहे। येणाऱ्या काळात प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ हा ॲग्रीस्टॅग फार्मर आयडीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत देण्यात येणार आहे। म्हणजेच फार्मर आयडी हा आता सर्वात महत्त्वाचा तुमच्याकरता असणार आहे। म्हणून जर तुम्ही अजूनही आयडी जनरेट केला नसेल तर आजच जनरेट करा।
सरकारच्या सर्व योजनांचा 100% लाभ घेण्याचा प्रयत्न करा। जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुम्ही इझिली कोणत्याही योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकता। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपला फार्मर आयडी कार्ड बनवलेला नसेल तर लवकरात लवकर तात्काळ अप्लाय करा, जेणेकरून तुमचा फार्मर आयडी कार्ड तयार होईल। आणि मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं अजून देखील फार्मर आयडी कार्ड हे पेंडिंग प्रोसेसमध्ये असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या म्हणजे आपल्या एरियातील तलाठी ऑफिस किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे भेट द्यायची आहे। त्या प्रकारची तक्रार तुम्हाला तिथे दाखल करायची आहे की आम्ही काही दिवसापूर्वी फार्मर आयडी करता अप्लाय केलेलं होतं, परंतु बऱ्याच दिवसापासून अप्लाय करून सुद्धा आमचं प्रोसेस जे आहे ते झालेलं नाही आणि स्टेटसमध्ये पेंडिंग दाखवत आहे, त्यामुळे आमचा फार्मर आयडी जो आहे तो जनरेट झालेला नाही। त्या तक्रारीचं निवारण लवकरात लवकर आता करण्यात येत आहे। तुम्ही तुमच्या तहसील ऑफिस, तलाठी ऑफिस किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे ही तक्रार दाखल करू शकता। तर तुमची तक्रार घेतल्यानंतर काही दिवसात तुमचा जो फार्मर आयडी आहे तो पेंडिंग प्रोसेसमधून काढून अप्रूव्ह करण्यात येणार आहे। ही प्रोसेस सध्या फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात येणार आहे, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे जे फार्मर आयडी आहे ते अजून देखील पेंडिंग आहे। तर तुमचा देखील पेंडिंग असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तलाठी ऑफिस, मंडळ अधिकारी किंवा तहसील ऑफिसला भेट द्या आणि तुमचा फार्मर आयडीची जी प्रोसेस आहे ते अप्रूव्ह करायची प्रोसेस त्यांच्याकडून करून घ्या। तर मित्रांनो, ही माहिती होती सर्व शेतकरी बंधूंकरता ज्यांनी अजून आपला फार्मर आयडी बनवलेला नाही। तुम्हाला जर अतिवृष्टीचे नुकसान भरपाई पाहिजे असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी असणे गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात। अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवू शकेल। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।